UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस, आमचे विचार जुळतात। पालिका निवडणुकीमध्ये जिथं शक्य असेल तिथं राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार, फडणवीसांची माहिती। मनसेनं महायुतीमध्ये आलं पाहिजे, मुंबई महापालिकेमध्ये एकत्र लढलं पाहिजे, दीपक केसरकर यांचं आवाहन। विरोधकांनी मला टार्गेट केलं त्यामुळे मला जनतेची सहानुभूती मिळाली, मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला। ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं, भविष्यात तरी चांगल्या जागा येतील याची काळजी घ्यावी। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा राहुल गांधींना टोला। ईव्हीएम विरोधामध्ये राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीमधून लॉंग मार्च काढणार, रविवारी शरद पवार देखील जाणार। मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्याचा झाला होता प्रयत्न। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा, इन्कम टॅक्सकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त, दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय। पुण्यातील बाणेर सूस रस्त्यावर भरधाव कारची 5 वाहनांना धडक, कार चालकावर गुन्हा दाखल, चालक बाहेर येत नसल्यानं संतप्त जमावाकडून कारवर दगडफेक। नांदेडमधील गुरुद्वारातील दागिन्यामध्ये गैरव्यवहार झाल्याची हायकोर्टात याचिका, 94 किलो दागिने वितळवून 48 किलोचं बिस्किट बनवलं, 18 डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे सरकारला आदेश। दिल्लीला येण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला, शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, बैठक घेऊन पुढचा निर्णय लवकरच जाहीर करणार। आरबीआयकडून शेतकऱ्यांना दिलासा, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली, आता हमीशिवाय शेतकऱ्यांना कर्ज मिळणार। पुष्पा 2ने RRR आणि जवान चित्रपटाचा देखील रेकॉर्ड तोडला, एका दिवसात पुष्पा 2नं तब्बल 175 कोटींचा गल्ला जमावला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।